नमस्कार मित्रांनो, हॉटेल ग्रुप आपलं सरचे स्वागत करत आहेत. हे आमच्या गावचे छोटे सरपंच ते आपल्यासोबत दोन शब्द मनोगत व्यक्त करतात. आपण ते दोन शब्द ऐकायचे. दादा, मी 8 वर्षाचा होतो तेव्हा इथं आलो तेव्हा माझा मला म्हणत होता मी UP वरून आलोय, मी बाई आहे, मी कामाला आहे असं तसं बोलत होता. म्हणून मी त्याच्याकडे द्यायचा 10 रुपये द्यायचा, वडापाव खाऊन जायचा. पण तेव्हा कळलं की तो शेट आहे. तो म्हणला जा पाठी वाच. मग तेव्हा वाटलं तो शेट आहे. मग म्हणलो आम्ही दोघं भाऊच आहे. ही आमची छोटी बंधू आहेत, यांचं नाव सरपंच ठेवण्यात आलं. आणि या बाळाला केवळ काय कळत होतं ना की आपलं हॉटेल आहे. मी म्हणलो मी UPचा आहे आणि मी बिहारचा आहे. आणि त्यानंतर त्याला वाटलं मी खरंच बिहारचा आहे. आणि मग तो मी म्हणलो बाळा स्वराज मला माझ्या गावाला जायचंय. आणि मग तो रडायला लागला. इथं आलं हॉटेलमध्ये, मला त्यांनी 10 रुपये दिले. म्हणले भैया तुम्ही गावाला नका जाऊ. रडायला लागला अक्षरशः. तो रोज वडापाव खायचा नाही येऊन. मग त्याला वाटलं ही सेम क्वालिटी तर मिळणार नाही. आणि मग तो बाळ रडायला लागला. मग मी त्याला बोललो पुढे फ्लॅक्स वाच. फ्लॅक्सवर त्याने माझं नाव वाचलं, योगेश भोर. मग त्याला कळलं की आपला भाऊचे. मग भाऊ दिलखुश झाला आणि भावाने 2 शब्द व्यक्त केले. भाऊ धन्यवाद. आणि त्याच्यामुळेच माझं सरपंच नाव पडलं की वाडी माझं सरपंच आज म्हणते. आणि मग तो बोलला मग माझी ओळख काय भावा, तुम्ही माझे भावासारखे आहेत, मग माझं तू काय ते नाव ठेवा. मग मी याला सरपंच नाव ठेवलं. मग हा कोणत्या पक्षात नाही, कोणत्या विरोधात नाही, पण भाऊ कोणत्या जाहिरात नाही. भाऊचं नाव सरपंच ठेवण्यात आलं. भाऊला सारे गाव सरपंच म्हणते आज. धन्यवाद. धन्यवाद.